दुचाकीचा हॉर्न वाजवण्याच्या वादातून 2 गटात शहरातील किस्मत नगरमध्ये 28 डिसेंबर रोजी शनिवारी रात्री 8 वाजता 2 गटात तुफान राडा झाला। या वादात झालेल्या हाणामारीत 3 जण जखमी झाले। या प्रकरणी 9 संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शहरातील किस्मत नगरमधील नदीम पठाण हा त्याच्या आईला रुग्णालयात दुचाकीवरून घेऊन जात असताना संशयित रस्त्यात उभे असल्याने त्याने दुचाकीचा हॉर्न वाजवून बाजूला होण्याचं सांगितलं। मात्र संशयितांना त्याचा राग आल्याने त्यांनी शिवीगाळ केली। त्यानंतर रुग्णालय बंद असल्याने ते माघारी फिरले। मात्र संशयितांनी किस्मत नगरमध्ये थांबून त्यांची पुन्हा वाद घातला। या वादात शिवीगाळ करत त्यांनी मारहाण केली। एकाने नदीम यास हातातील कड्याने मारून जखमी केले व त्याची मावशी देखील या मारहाणीत जखमी झाली। या प्रकरणी संशयित दीपक खैरनार, घनश्याम चेतन धनगर, गोलू सर्व राहणार किस्मत नगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात दीपक खैरनार वय वर्ष 26 याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नदीम पठाण, युनुस पठाण, मुमताज पठाण, कलीम पठाण, फरीद पठाण यांनी वाद घालून चाकूने नदीम पठाण याने वार केले। तर बाकी संशयितांनी हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे। याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव व पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे करत आहेत। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।